तर पुन्हा मात्र उंचा मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होते फलंदाज सचिन. अशोक आणि सचिन अशी ओपनिंग जोडी पाहतो आपण मुरगुडा टीमकडून. डॉट चेंडूची फिक सांगता होते. दापलक शिरावतो मंदात होते. फक्त टोटल पाहतोय आपण 10 ना 14. नक्कीच इथं जर चेंडू जर हातामध्ये फेकीत झाला असता तर नक्की तो विकेट प्राप्त गेला असता. धामणी टीम इथं आहे. मालवणी टीम आहे. आपल्याला जर एंट्री पाहिजे असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. तसेच भिलवली टीम. अन्यथा 8चा बॉल सुद्धा इथं खेळवला जाईल. पण कदाचित बक्षिसामध्ये ह्या बॉलनी मात्र थोडंसं निदान एका एंट्रीचे तरी कमी करण्यात येईल आयोजकांच्या वतीने. कारण आज दोन संघांनी मात्र आयोजकांची फसवणूक केली. मालवणी टीम आपण संपर्क साधा जर आपल्याला एंट्री पाहिजे असेल तर. तसेच भिलोला टीम. इथे पाहतोय आपण बॅटची एज आहे ना पंच. लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ऍड करायचे. त्या धाबा मात्र फलंदाजच्या खात्यावरती जोडले जाणार नाहीये. धापलक पाहतोय आपण टोटल ह्या चौकाराच्या मदतीनं 16. सॉरी 19 धावा दापलकवरती आल्यात. आणि इथं पाहिलं गेलं तर हा चेंडू सुद्धा मात्र हॅलो हॅलो. हॅलो. अ, दुसऱ्या ओव्हरमधला 5वा चेंडू आणि उंचावर टोलवलेला चेंडू. सिंगल धाव. सिंगल धावेने धावसंख्या 22. षटकातला शेवटचा चेंडू मारा करणं. रवी.
आणि डॉट चेंडू इथं ओव्हर कंप्लीट होते ती दुसरी. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. आणि तिसरी ओव्हर घेऊन येतोय तो केशव. आणि केशवचा पहिला चेंडू मारा करणार सचिन. आणि तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि हा बिग हिट. आणि मस्त अशी कॅच घेतलेली आहे ती फिल्डरनी. वन हँडेड कॅच. आणि बॅक टू द पवेलियन सचिन. आणि सचिनच्या नंतर बॅट्समन जातोय तो आकाश. आणि तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू मारा करणार तो आकाश. आणि हा बिग हिट 6 धावासाठी. आणि 6 धाव संख्येने भर होते. आणि तिसऱ्या षटकामधले 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा इथं डॉट चेंडू. हम्म. केशवचा हा 5वा चेंडू. आणि इथं बॉल जमिनीला चाटत पुचत जाणार. 2 धावा पूर्ण. तिसरे धावेसाठी ट्राय. आणि इथं 2 धावा. तिसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. आणि स्वेअर चेंडू. स्वेअर चेंडूने 31 धावा धावफलकावरती.
अजून पण षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. आणि हा बिग हिट जाणार सीमारेखा पार 6 धावासाठी अर्धा डझन रन. आणि 3 षटकाच्या आहे इथं. आणि अंकुशचा हा पहिला चेंडू. आणि स्ट्राईकला बॅट्समन येतो रोहित. आणि 2 चेंडू डॉट खेळतोय रोहित. हॅलो हॅलो. तर नक्कीच चालू असलेला सामना आपण पाहू शकाल. मुरकुटवाडी विपक्ष बारव या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या सत्रातील शेवटचं शतक. यावेळेस मात्र यष्टीरक्षक चुकी करताना चेंडू मात्र हवेत होता. इथे मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. नक्कीच एका धाव्याने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. नक्कीच या गोलंदाजाचा जर विचार केला तर अजूनही 3 चेंडू बाकी असतील. फलकरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 38. शेवटचा शतक असणार आहे पहिल्या सत्रातील. गोलंदाजी मार्कवर यावेळेस आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र फेकी करतोय. धावफलक मात्र स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजेच 38. अंकुश हा गोलंदाज खरोखर चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय सीमा पार. फरार या ठिकाणी मात्र 6 धावांसाठी. हा आलाय मोठा फटका. धावफलक मात्र 6ने पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजेच 44 धावा. जर विचार केला तर नक्कीच शेवटचा शतक असणार आहे. इथे मात्र गोलंदाजावर हल्ला चढवण्यात येतय मुरकुटवाडी संघाकडून. तर नक्कीच शेवटचा चेंडू. फलंदाज इथे मात्र चांगली फलंदाजी करताना यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू चाललाय निर्धाव. धावफलकावरती धावा लागल्यात 44. जर पहिल्या सत्राचा जर विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र नक्कीच बारवाई संघाची बॅटिंग होती ना. मुरकुटवाडी संघाने 44 धावा इथे मात्र जमा केल्यात. नक्कीच 24 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आलाय. तर इथे आव्हान असेल 45 धाव्यांचं बारवाई संघासमोर.
तर नक्कीच या ठिकाणी मात्र आव्हान असेल 24 चेंडू आणि 45 धाव्यांचं. या ठिकाणी मात्र नक्कीच सलामीची जोडी मैदानात दाखल होते बारवाई संघाकडून. मयूर आणि सचिन अशी जोडखेळ आपण पाहू शकाल. तर नक्कीच या ठिकाणी मात्र आयोजनांचा या ठिकाणी निर्णय आलाय. आजच्या रजनीमध्ये फक्त 8च टीमा खेळवल्या जातील. तर याच्या पुढील होणारे सामने सेकंड राऊंडचे खेळवण्यात येतील. तर नक्कीच या सामन्याच्या नंतर होणारे सर्व सामने सेकंड राऊंडचे खेळवण्यात येतील. तर सारसाई संघाचा संघनायक तसेच वन स्टार वाघाचीवाडी या संघाचा संघनायक नक्कीच या ठिकाणी मात्र समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तर नक्कीच वळ्या सामन्याकडे जिथे मात्र सामना रंगतोय मुरकुटवाडी विपक्ष बारवई या दोन संघांच्या दरम्यान. यावेळेस मात्र गोलंदाजीवर आपण पाहू शकाल गोलंदाज सचिन हा गोलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच हलक्या हाताने चेंडू खेळून काढले. तिथे मात्र डीपमध्ये फिल्डर आहे चांगला झेल. इथे मात्र पहिलाच विकेट गमावं लागते बारवई संघाला. इथे मात्र चांगला झेल चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं मुरकुटवाडी संघाकडून. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रवी हा फलंदाज. इथे आव्हान आहे मात्र 24 चेंडू आणि 45 धावांचा. आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर इथे मात्र एक चांगला मोहरा टिपून दिलाय मुरकुटवाडी संघाला सचिन या गोलंदाजाने. तर नक्कीच या ठिकाणी मी पंचांना देखील विनंती करतो की त्यांनी स्पीडअप करायचं आहे. कारण अजून आपल्याला या पुढील सर्व मॅचेस खेळवायचे आहेत. मी वारंवार विनंती करतो. या ठिकाणी मात्र सारसाई संघाचा संघनायक तसेच कार्तिक 11 वाघाचीवाडी या संघाचा संघनायक स्टेजशी संपर्क साधायचा. यावेळेस मात्र मोठा फटका 6 धावांसाठी या ठिकाणी मात्र खेळून काढलाय फलंदाज रवी. याच्या बॅटच्या पट्ट्यातून इथे मात्र एक मोठा फटका. दाफलकरती 6 धावा लागल्यात त्या म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात 6. बारवाई संघाच्या पाठलाग करायचा आहे 45 धाव्यांचा. इथून मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज रवी याच्या मार्फत. गोलंदाज इथे थोडासा कुठेतरी गोलंदाजावर इथे मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न करते फलंदाज रवी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये त्याच दिशेने आलेला पुन्हा एकदा एक मोठा फटका 6 धावांसाठी. सॉरी चौकार. चांगला गडी बाद करण्यात यश मिळालं परंतु तदनंतरचा आलेला फलंदाज रवी काय कमालीची फलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय फलंदाज रवी. या फलंदाजाचा नक्कीच चेंडू चालय निर्धाव. 10 फलक मात्र स्थिरावते. 10 फलक आहे ते म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा बारवाई संघाच्या. इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज सचिन या गोलंदाजाला. यावेळेस मात्र नक्कीच हा चेंडू ऑफ एस्टा खूपच सोडून जाणारा चेंडू पंचांनी इथे मात्र दंडित केलाय.
स्वेअरच्या सहाय्याने इथे मात्र एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात यावेळेस नक्कीच चेंडू मात्र फक्त टॅप केलाय चेंडूला. तिथे मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा पार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या 4ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 या आकड्यावर. अजूनही पहिले शतक मार्गस्थ असताना इथे थोडासा मागडा ठरतोय गोलंदाज सचिन. हा गोलंदाज मुरकुटवाडी संघासाठी चांगली फलंदाजी जर विचार केला रवी या फलंदाजाचा तर यावेळेस पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र गली पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच हा चेंडू मात्र जाईल निर्धाव. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करेन सारसई संघाचा संघनायक या ठिकाणी लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. वाघाची वाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. याच्या पुढील होणारा सामना सारसई विपक्ष वाघाची वाडी. दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. यावेळेस जर विचार केला तर चालू असलेला सामना मुरकुटवाडी बनाम बारवई. आतापर्यंत जर विचार केला पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. जिथे मात्र समीकरण होते 24 चेंडू आणि 45 धाव्यांचं. ते मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. गोलंदाज असेल सागर हा गोलंदाज. तर फलंदाज यावेळेस आपण स्ट्राईकला पाहू शकाल सचिन हा फलंदाज बारवई संघाकडून. यावेळेस नक्कीच चांगल्या चेंडूची इथे मात्र फेकी करतोय गोलंदाज सागर. इथे मात्र चेंडू निर्धाव फेकलाय. धावफलक स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजेच 15. बारवई संघाच्या इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी देखील करावी लागेल बारवई संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडूची फेकी वारंवार चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते सागर या गोलंदाजीच्या मार्फत. मुरकुटवाडी संघासाठी खरोखर एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकण्यात यश मिळालंय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल सचिन हा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना मुरकुटवाडी संघाकडून. तर सचिन या फलंदाज जर विचार केला तर सलामीला फलंदाज आहे. बराच काळ नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. त्यानंतर जर विचार केला आतापर्यंत जर 3 चेंडूचा फेस केलाय. 3ही चेंडू निर्धाव इथून मात्र खेळून काढलेत सचिन या फलंदाजाने. पहिल्या शतकाचा जर विचार केला तर पहिल्या शतकामध्ये 15 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाज सचिन या गोलंदाजाने मुरकुटवाडी संघाकडून. परंतु जर विचार केला सागर या गोलंदाज खरोखर चांगली गोलंदाजी इथून मात्र करतोय. यावेळेस मात्र चेंडू मात्र उडवलाय. नक्कीच यावेळेस समालोचन कक्षाला सलामी दिलाय. चेंडू सीमा पार षटकार. सचिन याच्या बॅटच्या पट्ट्यातून खूप उशिरा का होईना परंतु हा आलेला षटकार देऊन जायला 6 धावा. इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात 21. दुसरे शतक मार्गस्थ असताना नक्कीच आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू इथे मात्र सुरेख पद्धतीने फेकले होते गोलंदाज सागर या गोलंदाजाने. परंतु इथे मात्र नक्कीच एक मोठा फटका देखील सचिन याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला बारवई संघासाठी. यावेळेस मात्र बॅटची एज आणि तिथे मात्र यष्टीरक्षक चेंडू मात्र केअर करतोय आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची फेकी. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजेच 21. दुसरे शतक मार्गस्थ असताना यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. फक्त
निर्धाव चेंडूची इथे मात्र फेकी. धावफलक मात्र स्थिरावते धावफलक आहे ते म्हणजेच 21. 2 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी मात्र एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमवू शकलाय बारवाई संघ. 21 धावा. इथून जर विचार केला तर अजूनही 12 चेंडूंमध्ये 24 धावा जमा कराव्या लागतील बारवाई संघाला. तर नक्कीच यावेळेस मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. किशोर हा गोलंदाज वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरे शतक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र मुरकुटवाडी संघाकडून फलंदाज असेल रवी, ज्याच्या बॅटच्या पट्ट्यातून जर विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच एक मोठा फलंदाज आहे. बारवाई संघाचा. तर गोलंदाजी मार्कवर किशोर. इथून मात्र 24 धावा रोखाव्या लागतील मुरकुटवाडी संघाला. यावेळेस मात्र नक्कीच बॅटचे तिथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. इथे मात्र एक चौरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु नक्कीच निर्धाव चेंडू तिथे मात्र खरोखर चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं फर्स्ट स्लिपला. नक्कीच चांगली गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी देखील इथून मात्र पाहायला मिळेल बारवाई संघाकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. चेंडू पुन्हा एकदा चाललाय निर्धाव. नक्कीच इथून जर विचार केला तर अजूनही 10 चेंडू आणि 24 धावा अजूनही जमाव्या लागतील बारवाई संघाला. यावेळेस नक्कीच पंच इथे आमच्याकडे वळून नक्कीच स्वेअर चेंडूची इथे मात्र सांगता करतायत. नक्कीच हा स्वेअर चेंडू ह्या अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. स्ट्राईकला फलंदाज जर पाहिला तर रवी एक मोठा फलंदाज आहे. मोठे फटके त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून देखील पाहायला मिळालेत. नक्कीच चांगली फलंदाजी देखील करावी लागेल, तेवढीच चांगली गोलंदाजी होताना. यावेळेस मात्र नक्कीच रिव्हर्स अटेंड या ठिकाणी प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा फसतोय फलंदाज रवी याचा. धावफलक मात्र स्थिरावते धावफलक आहे ते म्हणजेच 22 बारवाई संघाचे. चांगली गोलंदाजी होताना पुन्हा एकदा किशोर. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू चाललाय निर्धाव. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी किशोर याच्या मार्फत गोळेवाडी संघाकडून. सॉरी केशव. यावेळेस मात्र फटका खेचलाय, परंतु फटका या ठिकाणी मात्र फसलाय. नक्कीच तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय मुरकुटवाडी संघाचा. आणि 2 धावा या ठिकाणी मोजाव्या लागतील मुरकुटवाडी संघाला. या चेंडूवर आल्या 2. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजेच 24 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडूची फेकी करतोय केशव हा गोलंदाज. चेंडू चाललाय निर्धाव. नक्कीच या ठिकाणी मात्र किती पाहिजेत बघ. अजूनही 6 चेंडू आणि 21 धावा इथून मात्र जमा कराव्या लागतील बारवाई संघाला. या सामन्यामध्ये विजय व्हायचं असेल तर नक्कीच रवी आणि सचिन अशी जोडखेळी आपण पाहू शकाल बारवाई संघाकडून मैदानात. तर सचिन या फलंदाजाचा जर विचार केला तर सलामीला फलंदाज फक्त एकच गडी या ठिकाणी मात्र बाद झालाय बारवाई संघाचा. तिथून मात्र जर विचार केला तर रवी याच्या बॅटच्या पट्ट्यातून एक चौकार, एक षटकार देखील पाहायला मिळाला. तसेच सचिन या फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकाचा जर विचार केला आतापर्यंत 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस जर विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा इथे मात्र जमा करू शकलाय वारवाई संघ. तर नक्कीच यावेळेस मात्र शेवटचे शतक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी मात्र सज्ज होतोय.
सुरेश हा गोलंदाज. नक्कीच या ठिकाणी मात्र समीकरण असणारे 6 चेंडू आणि 21 धाव्यांचं स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल. सचिन हा फलंदाज. तर नक्कीच यावेळेस मात्र आकाश हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जायला क्षेत्ररक्षकाला चकवून चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत मात्र 4ने भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच 28. जर विचार केला तर अजूनही 5 चेंडू आणि 17 धावा इथून मात्र जमा कराव्या लागतील बारवाई संघाला सचिनच्या बॅटच्या पट्ट्यातून. नक्कीच हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवर. गोलंदाज आकाश. इथून मात्र चांगले गोलंदाजी देखील करावी लागेल मुरकुटवाडी संघाला. जर विचार केला तर 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी होताना दिसले मुरकुटवाडी संघाकडून. यावेळेस नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. चेंडू चालला निर्धाव. धावफलक मात्र स्थिरावते. धावफलक आहे ते म्हणजेच 28. नक्कीच या ठिकाणी मात्र 4 चेंडू आणि अजूनही 17 धावा जमाव्या लागतील बारवाई संघाला. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल. सचिन हा फलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच लेग एस्ट सोडून जाणारा चेंडू इथे मात्र पंचांनी मात्र स्वेर घोषित केलाय. एका अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावून पोचते ती म्हणजेच 29 आकड्यावर. अजूनही समीकरण असेल 4 चेंडू आणि 16 धाव्यांचं. यावेळेस मात्र मोठा फटका. नक्कीच मिड ऑनच्या दिशेने जायला सीमा पार षटकार सचिनच्या बॅटच्या पट्ट्यातून आलाय हा मोठा फटका. नक्कीच धावसंख्येत मात्र 6ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 35 आकड्यावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असताना 3 चेंडूमध्ये अजूनही 10 धावा इथे मात्र जमाव्या लागतील बारवाई संघाला. तर स्ट्राईकचा फलंदाज सचिन. यावेळेस मात्र नक्कीच या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक चौकार देखील लगावला होता. तदनंतर जर विचार केला तर तिसऱ्या चेंडूवर इथून मात्र एक षटकार देखील आलाय. यावेळेस मात्र नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू इथे मात्र खूप सुंदररित्या इथे मात्र फेकी केले गोलंदाज आकाशाने. इथे मात्र नक्कीच वाईडचा या ठिकाणी मात्र रिव्ह्यू मैदानात पंचांनी इथे मात्र मागितलंय. तर नक्कीच फेअर डिलिव्हरी असणार आहे. चेंडू निर्धाव. या ठिकाणी मात्र धावफलक स्थिरावले. आता मात्र नक्कीच समीकरण येऊन ठेवले 2 चेंडू आणि 10 धाव्यांचं. सायकला फलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल बारवाई संघाकडून सचिन हा फलंदाज. नक्कीच सचिन या फलंदाजाचा विचार केला तर 2 षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कवर आकाश.
तर नक्कीच यावेळेस मात्र हा चेंडू मात्र स्वेअर फेकलाय आकाशा गोलंदाजाने. अजूनही 9 धावा इथून मात्र जमा कराव्या लागतील बारवाई संघाला. नक्कीच गोलंदाजावर इथे मात्र थोडासा दडपणा आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय, चेंडू मात्र चाललाय सीमा पार, षटकार. नक्कीच इथून मात्र समीकरण होते 2 चेंडू आणि 9 धाव्यांचा. तिथे मात्र एक मोठा फटका आलाय सचिन याच्या बॅटच्या पट्ट्यातून. इथे मात्र नक्कीच सामना इथे मात्र खुला झालाय. अजूनही 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल बारवाई संघाला. गोलंदाज आकाश इथून मात्र नक्कीच कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मुरकुटवाडी संघाकडून. तेवढी चांगली फलंदाजी इथे मात्र होताना दिसते बारवाई संघाकडून. सचिन या फलंदाजाची तर नक्कीच 1 चेंडू आणि विजयासाठी इथून मात्र 3 धावा. नक्कीच इथून मात्र कंपल्सरी 3 धावा इथून मात्र कराव्या लागतील बारवाई संघाला. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आकाश, सायकला फलंदाज. यावेळेस मात्र सचिन फटका इथे मात्र फसलाय. तिथे मात्र नक्कीच चांगला झेल देखील टिपलाय. या ठिकाणी मात्र नक्कीच मुरकुटवाडी संघ हा विजय झालाय. तर नक्कीच बारवाई संघ या ठिकाणी हारलेला असेल. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.